Ram Krishna
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवर बापर कुमार देवर बापर कुमार देवर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवर बापर कुमार देवर बापर कुमार देवर कलिया सेंदे कडूपण गेले कलिया सेंदे कडूपण गेले कैसे आम्हाले पांडुरंगे करू बन गेले
पिकलिया सेंदे कडू पण गेले पिकलिया सेंदे कडू पण पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची
सृष्टी झाली आठवनाठव, गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठवनाठव, गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघे आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकारामांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू, श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काय कळा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्यत्रय जननी देवांचे, समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदावं. जगणनीतपाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं.
वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। घ्यावे घ्यावे माझी सेवा, दीनानुर्बळाची सेवा, दीनानुर्बळाची सेवा, दीनानुर्बळाची सेवा। घ्यावे घ्यावे माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, दीनदुर्बळाची देवा, मस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांच्या प्रस्तुत सेवेचं कारण आपलं सर्वांना श्रुत आहे। निरूपणाकरता घेतलेला जो अभंग आहे, देवनिवासी संत सम्राट जगद्वंद्य जगद्गुरु वैराग्यमूर्ती तुकोबराय यांचा 4 चरणाचा आपल्या भक्तिशास्त्रातली दिव्य अनुभूती सांगणार असा अनुभव। संतांचं संपूर्ण वाङ्मय बघितलं तर ते अनुभवजन्यच आहे। आधी केले आणि मग सांगितले। अगोदर अनुभूती घेतली आणि मग जगाला सांगितलं। आता अनुभूती घेताना संतांनी कर्म दिव्य केलं, निवळ भक्तीच केली नाही। बरं, भक्तीच्या जोडीला कर्माची जोड पाहिजे, कर्म पण दिव्य केलं। संतांचं कर्म दिव्य, उपासना दिव्य, ज्ञान दिव्य, मग अनुभव काय असेल? ज्यांच्या तिन्ही गोष्टी दिव्य असतील त्यांचा अनुभव सुद्धा दिव्यच आहे। आणि हा दिव्य अनुभूती का घ्यावी? विशेषत्वानं लौकिक अर्थानं याचं चिंतन करायचं म्हटलं तर दिव्य अनुभव सामान्य जीव दुसऱ्याला देत नाही। आपल्याला आलेला चांगला अनुभव सामान्य जीव दुसऱ्याला देत नाही। याच्याकरता संतांचंच हृदय लागतं। उदाहरण देऊन पुढे जातो। थोडंसं ग्रामीण भाषेत माझं असतंय तत्वज्ञान, अशी उच्च कोटीची शृंगारिक भाषा मला येत नाही, कारण वाढलो ग्रामीण डोंगरावर आणि येणारी पेशंट पण डोंगरावरची, त्यामुळे थोडीशी भाषा ग्रामीण आहे, पण तत्वज्ञान ग्रामीण भाषेतूनच गोड लागतं। ज्या त्या भाषेतून दिलं की मग ते बरं वाटतं। शृंगारिक भाषा काय नाही माझ्याकडे। ऐका, मी डॉक्टर आहे, मुदलात बुवा व्हायच्या अगोदर, आणि या परंपरेत रस्त्यावर आमचं अधिष्ठान सुद्धा जंगली महाराजच आहे। माझे गुरु हे सद्गुरू दासचंद महाराज। किती परंपरा आहे, गहिनीनाथापासून जंगली महाराजांपासून श्रीकृष्णाचा सुदामजीचा दासचंद, अशी ही आमची परंपरा आहे। या परंपरेतलेच आहे आम्ही, योग परंपरेतले। पण महाराजांनी आमची योग परंपरा जशी माऊलींनी खंडित केली तशी आमच्या दासचंद बाबांनी सांगितली, आता माळ घ्या, कारण आता योग परंपरेला थोडासा तुम्हाला पेलणारा नाही, त्यापेक्षा भक्तियोग साध्य करा। भक्तियोगात जे तुम्हाला योगानं प्राप्त होणार आहे ते भक्तीनं सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। असो, परंपरा एकच आहे। त्यामुळं मी माझा आलेला माझ्या वैद्यकीय व्यवसायातला अनुभव दुसऱ्या डॉक्टरला देईन का? काय रे, वाजवण्याचं तुझ्या आतली गम्य दुसऱ्याला सांगशील? खोच ठेवतोस तो, दिला तर संपूर्ण देत नाही,
आणि दिला तर पूर्णत्वानं देत नाही. आपल्याकडं कोणत्याही प्रकारची सापेक्ष भूमिका न ठेवता एकमेव जगाचं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आलेली दिव्यानुभूती ओपन म्हणजे उघड सांगणारे फक्त आणि फक्त संतच आहे. योगी सुद्धा जर माऊलीने योग परंपरा खंडित केली नसती तर योग डोंगरातच राहिला असता. आदिनाथ गुरुपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत जे 84 सिद्धपुरुष झाले त्यांनी एकाने एकालाच उपदेश केला आणि तोही अधिकार परत्वे. कारण योग कुणालाही सांगायचा नाही, बरोबर ना. अगोदर 12 वर्ष तपश्चर्या आणि मग नाम, आधी माळ आणि मग भजन असं आहे. आता अगोदर नंतर काय ज्ञानोबांची कृपा आहे, अनाधिकाराला सुद्धा भक्तिशास्त्राचा उपदेश करून जगाचं कल्याण करणारे संत. म्हणून दिव्यानुभूती सांगताना जर जगामध्ये तुम्हाला कल्याण व्हावं असं स्वतःचं वाटत असेल तर फक्त आणि फक्त संतांच्या अनुभवाचा विचार करायचा, जगात अन्य कोणाच्याही अनुभवाचा विचार करायचा. अंडरलाईन करा ही गोष्ट. आता इथं सगळे संसारी आहेत का परमार्थी? धाडसानं बोलायला सगळे संसारी आहेत आणि संसाराच्या अनुभवाचा विचार करायचा नाही म्हणून मी संसाऱ्यांना सांगालो. उत्तरपर्यंत धड जाईल का मी? का करायचं नाही त्याचे कारण मी असं देतो तुम्हाला. संतांच्या आणि संसाऱ्यांच्या अनुभवातली तफावत सांगतो. संतांच्या अनुभवात एक वाक्यता आहे, एकच अनुभव सांगितला, दुसरा सांगितला नाही. एक वाक्यता आहे. देश काल आणि काय म्हणतात त्याला, देश काल वस्तू बदलली तरी संतांचा अनुभव बदलत नाही. देश बदलला तरी अनुभव बदलत नाही, काल बदलला तरी अनुभव बदलत नाही, आणि वस्तू नाम व्यक्ती जरी बदलली तरी अनुभव बदलत नाही. संसाराचं तसं नाही. देश बदलला, अनुभव बदलला, काल बदलला, अनुभव बदलला, व्यक्ती बदलला, अनुभव. वस्तुनाम व्यक्ती घ्या. आता वस्तुनाम परमात्मा आहे अध्यात्माच्या दृष्टीनं, पण वस्तुनाम इथं व्यक्ती घ्या. संसाराच्या आणि आपल्या अनुभवात काय. आता तिसरं कारण आहे त्याचं देतो. संसाराचा अनुभव हा भ्रमजन्य आहे. संसाराचा अनुभव काय, भ्रमाचा. भ्रम कळते ना, भ्रम. भ्रमाचा का म्हटलं, कारण मुदलात संसारालाच वेदांत शास्त्र भ्रम म्हणते. संसार म्हणजे काय, भ्रम. आगाजे झालेची नाही. ज्ञानोबरांच्या अजातवादाप्रमाणे जे झालेच नाही, संसार झालाच नाही. दोरीवर दोरीचं दर्शन झालं की तिथं साप राहत नाही. दोरी दोरी रूपानं कळली की दोरीवर भासणारा साप असतो का तिथं, तो साप कल्पांती नाही. तसं ब्रह्माचं म्हणजे ईश्वराचं ज्ञान झालं की तिथं संसार नाही, राहतच नाही. म्हणून मुदलात संसारच भ्रम आहे. लटिका अगदी माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर मी त्याचा विस्तार एक एक करतो एकेका. कारण संसाराचा अनुभव भ्रमाच आहे. आता सगळे संसारी आहेत ते भ्रमात आहेत काय ज्ञानात आहेत? बोला बोला, कशात आहे तुम्ही? आता गावातली म्हणत नाहीत भ्रमात राहू नको. आता भ्रमाची मी वेदांतिक परिभाषेतले व्याख्या मी बोलत नाही. एक अहम आणि मम जाऊ देत, आता तिकडे मी येतो. संसाराचा अनुभव भ्रमजन्य आहे आणि संतांचा अनुभव प्रमेचा आहे. प्रमेचा म्हणजे सत्याचा. प्रमेचा म्हणजे काय, प्रमा म्हणजे प्रमाण, सत्याचा अनुभव आहे. आणि तिसरा चौथा जो मुद्दा आहे त्याचा का विचार करावा, संतांच्या अनुभवातनं मिळणारा जो आनंद आहे तो अक्षय आहे.
कसा आहे तो आनंद? अक्षय, त्याचा नाश होत नाही. आणि संसारिकाचा आनंद टिकत नाही, तो क्षणिक आहे, तो भासमान आहे. फक्त आनंद वाटतो, फक्त वास्तविक ते दुःखच असतं, पण वाटतो काय? आनंद. एकेका गोष्टीचा आपण थोडा सारासार विचार करूया. पहिलं कारण सांगितलं, संतांच्या अनुभवामध्ये एक वाक्यता आहे. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाईंनी आपला अनुभव दिला. अवघाचे संसार सुखाचा सव्वा 700 वर्षापूर्वी काय अनुभव दिला? आनंदे भरीन. तिन्ही लोकात आनंद भरीन. आणि नुसतं म्हटली नाहीत, बरं केलं आणि मग सांगितलं. उभारिला ध्वज तेही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. नुसता भंग म्हटला नाही, अभंग लिहिला नाही, तर त्रिभुवनात आनंद भरेल इतका आनंदाचा अनुभव जगाला दिला. आता देश बदलला, काल बदलला, वस्तुनाम व्यक्ती बदलली. त्यांच्यानंतर जवळजवळ 350 वर्षांनी नाथ बाबा पैठणमध्ये जन्माला आले. ज्ञानोबा राय आळंदीत, नाथ बाबा पैठणी. तिथं काय काय बदललं? देश नाम गाव म्हणा. देश म्हणजे भारत पाकिस्तान घ्यायचं, देश म्हणजे जागा घ्या. देश म्हणजे आळंदीतले आता कुठे आले जन्माला? संत एकनाथ बाबा कुठे आले? पैठणमध्ये. त्याने आपला अनुभव सांगितला. अवघे चित्र लोक आनंदाचे आता, अवघे चित्र लोक दाजे आता, अवघे चित्र लोक आनंदाचे आता, अवघे चित्र लोक दाजे आता.
350 वर्षाचा काळ गेला, व्यक्ती बदलला, पण अनुभव अवघे चित्रलोके आनंदे भरी तिन्ही लोक अवघे चित्रलोके आनंदाचे आता. बरं साध्य साधन तरी बदललं का? साधनही तेच आहे. इथं जाईन गे माये, अण्णाथ बाबा काय म्हणतात, माय जगन्नाथ. आणि मायबाप माहेरात असतात काय सासरात? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. साधनही तेच आणि अनुभवही. पुढे 200 वर्षाचा काळ गेला, तुकोबाराय देऊत आले. आनंदे दाटले ते भुवन, आनंदे दाटले ते भुवन, सर्वात्मकपणे भोगधारा. चिंतन बरोबर. तिन्ही काळातले 3 संत मी सांगितले, पण अनुभव एकच आहे ना. अनुभव साध्य साधन एकच आहे. आता तुमचं संसारांचं सांगा, एक आहे काय? हाय तुमचं साधन आणि एक अनुभव एक आहे. जाऊ दे, मी इथल्या इथं क्लिअर करतो. घरं सगळीच बांधता तुम्ही. घर बांधायचा अनुभव सारखा आहे काय वेगळा वेगळा? वेगळा वेगळा. शेतात काम करायचा अनुभव वेगळा. ह्याच्या शेतात काम वेगळं, त्याच्या शेतात. मी विनोद म्हणून सांगतो, हे अक्का लोक भांगलाय जातात. काही पूर्व पश्चिम, काही बरं. पूर्व पश्चिम भांगलं तर गवतच काढायचं आहे शेतातलं, आणि उत्तर दक्षिण भांगलं तरी गवत. पण ती सांगते बरं त्या घरातली म्हातारी, आमच्या बाबांना असंच सांगितलं. म्हणजे तिचा अनुभव भिन्न आहे. प्रत्येकाचा अनुभव घ्या. देश बदलला, अनुभव बदलतो. काळ बदलला. अरे 5-5 किलोमीटरवर भाषा बदलते. 5-5 किलोमीटरवर रीतिरिवाज बदलतात. जातोय मी कीर्तनाला, त्यामुळं माहीत आहे. विनोद म्हणून पुष्कळ सांगितलं असतं तुम्हाला. प्रत्येक गावची भाषा वेगळी. सुजलंय हां जरा घसा, त्यामुळं बोलायला आहे ना. रोज आहे महाराज, त्यामुळं. आणि दोन्हीकडं बोलावंच लागते. दवाखान्यातही बोलावंच लागते, आणि इथंही दवाखान्यात याच्यापेक्षाही जास्त बोलावं लागते. एक अक्का एवढं डोकं खाते. 4-5 वेळा गोळ्या खायच्या सांगितल्या तरी बी बाहेर जाऊन परत आत येते. ही कवा खायची? मग म्हणा लागते माझ्याबरोबर खा. काय करणार? काय ग्रामीण भाषेत लोक असतात. मुद्दा या, देश बदलला, काळ बदलला, भाषा बदलली. परवा कीर्तनला साताऱ्याला गेलो, तिकडची भाषा आपली भाषा भिन्न आहे. रीतिरिवाज, पदार्थांची नावं. बरं सांगा, संतांच्या अनुभवात देव बदलला का? काळ बदलला म्हणून देव बदलला नाही. अनुभव बदलला नाही. आमचं एकावर स्थिर मन नाही. देव सुद्धा आम्ही बदलतोयच का?
बोला बोला. संसारांचा देव मी म्हणत नाही, ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. कुणबट कुळवाडी अनान दैवत मांडी. आणि आदिलाची परवडी करीत असे. आदिलाची परवडी म्हणजे पहिला ठेवायचा बाजूला आणि दुसरा आणून बसवायचा. परवडी म्हणजे त्याचा हाल करून टाकायचा. पंढरीला जायचं, पांडुरंगाचा फोटो आणायचा, कोपऱ्यात ठेवायचा. तो आणून ठेवला की याला मला गेला की पांडुरंगाचा बाजूला. मी म्हणत नाही हा, ज्ञानोबरांचं वचन आहे. माझा तेवढा अधिकार. कुणबट कुळवाडी अनान दैवत मांडी आदिलाची परवडी. परवडी म्हणजे आता ह्याचा गुण नाही त्याला टाकून द्या असं होतं. तसं नाही. इथं अनुभव बदलत नाही, काळ बदलला तरी. सातारला कीर्तनला गेलो, भाषा बघा. भाषा म्हणजे खड्ड्यातनं गाडी जाती तसे. आणि तिथं जाऊन त्यांच्यासारखंच बोलावं लागतं. म्हणजे मग आमच्या भागचा म्हणतात. तिथं जाऊन कसं बोलायचं? त्यांच्यासारखंच बोलावं लागतं. कवा आलं महाराज? आता आलो म्हणायचं. कवा आलं म्हणजे आता आलो. जेवणार का? नाही, बांधून घेऊन आलो. आता उत्तरपासून जर साताऱ्याला माणूस गेला असेल, जेवून गेला असेल, दवाखान्यातनं बाहेर गेलेला. आता पदार्थाचा अनुभव सांगतो. थोडीशी झोप जाण्याकरता विनोद आणि अध्यात्माकडे येतो. मला सवय आहे थोडंसं विनोदातून तत्त्वज्ञान सांगायचं. खरपे गुरुजींचे खूप संस्कार झाले आणि माझे गुरुवरी सुद्धा असेच बोलायचे. दर्शन बाबा अगदी ग्रामीण भाषेत नसत सांग एखादी गोष्ट कुठं जाऊन बसायची. आत बरं ऐका बरं. गेलो, जेवायला बसलो. त्यांचे यजमान आम्ही दोघे ज्यांच्यात जेवायला सोय केली ती. थोडंसं जेवण झाल्यावरती अक्का काहीतरी असं वाटीतनं घेऊन आली पदरातनं आणि मला म्हणली, मार चटके देऊ का? अक्का म्हटलं जेवतो, जमलं तर कीर्तन करतो. चटकं फटकं काय मला नको. एखाद्या वेळी कीर्तन करायच्या आधी घरला जातो. तुझं जेवण तुझं तुला घे. खायला नसलं तरी पण चटके कोण घेणार? ती माझ्याकडे अशी बघायला लागली. तिच्या मालकाला म्हणली, तुम्हाला चटके देऊ का? मी जेवायचं सोडून त्याच्याकडे बघत राहिलो, कुठं कुठं चटकं देते. अनुभव सांगायलो सामान्य. एक वाक्यात त्या बाईनं अक्कानं तळलेल्या मिरच्या वाढल्या. त्याला चटका म्हणतात मला माहिती. माझा इथं दृष्टांत संपला. मिरची मला काय म्हणतात? तळलेला चटका. मग आता कोल्या पोऱ्यांनी खायची नाही तर खायची कोण? मिरची हा आपल्या आवडीचा विषय आहे. आणि आपलं वैद्यकीय शास्त्र असं सांगतंय, आवडीचा विषय आवर्जून आपल्या ताटात असावा. आणि तो जर नसेल तर ते खालीला पचत नाही. आवडीचा विषय असेल तर लाळ आपोआप तोंडात येते आणि लाळ पुरेशी पोटात जाते आणि ते पचल्याशिवाय राहत नाही. आणि आवडीचं नसेल आणि उगाच खाणं लागलं मग आमच्याकडे यायला पचत नाही. बरं नको म्हणावं, पाहिजे म्हणावं तर नको म्हटलंय, नको म्हणावं तर आवडीचा विषय आहे. निर्लज्जपणे म्हणा सुद्धा म्हणावं लागलं, अक्का मला बी चटक दे. माझा विनोद संपला. इथं मुद्द्याकडे या. प्रांत बदलला, भाषा बदलली, अनुभव बदलले. संसारांच्या अनुभवामध्ये एक वाक्यता काळाचं महिमान सांगतो. काळाचं महिमान घ्या. 20 वर्ष सर, आम्ही तुम्ही ज्यावेळी शाळेत होतो आम्हाला चॉईस कोड होता का ड्रेसचा? चॉईस कोड आमचं एकच, पांढरं शर्ट, खाकी चड्डी आणि पांढरी टोपी. मामाच्या गावाला बी तेच. काय चॉईस कोड होता सर? आणि ते बी चड्डीचं मी विस्तारीकरण करत नाही, मागं 2 खिडक्या असायच्या. अशा पद्धतीत आम्ही शिकलो. आणि ते कधी रेडीमेड असायचं. एक तरी सैल तरी व्हायचं, नाही तरी फिट तरी व्हायचं. बेल्ट होता का आम्हाला? आमचा बेल्ट म्हणजे करदोरा. आणि तोही सैल झाला की काठी घेऊन पिरंगटा मारतो. आता असं शाळेत जा म्हटलं तर जातील का मुलं? जातील का? तुम्ही जाल का? कोण नाही. अशा शाळेत सुद्धा आम्ही जात होतो. जरी परिस्थिती डेंजर असली काळातली
तर त्या काळाचा एक महिमान मोठं होतं की लोकांमध्ये प्रेम भावना जास्त होती, एकमेकाबद्दल आदर होता. आता आहे का बाबा? काय करायचं अध्यात्म सांगून? जर मानवता कळत नसेल सर, तर मग निव्वळ अध्यात्म सांगून काय करायचं? देवसुद्धा प्रेमाशिवाय येत नाही. म्हणून तर संतांनी योग ज्ञान याचं खंडन करून भक्ती सांगितली. भक्ती प्रेम सुख ने नव्हे आणि का पंडित वाचका ज्ञानी यासी. ज्ञानांच्या मध्ये शुष्कता आहे. ज्ञानामध्ये भाव उत्पन्नच होईल असं नाही. भक्ती मात्र भावाशिवाय असू शकत नाही. भावे विन भक्ती विन. आणि भक्ती आली तर पुढे ज्ञानाकडे जायची गरज नाही. ती पाठीमागणं आल्याशिवाय पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य मोक्ष येते. मग स्थिर केली ती अचपळ येते. म्हणून संतांनी अनुभव सांगताना भक्तिशास्त्राचाच सांगितला, योगशास्त्राचा सांगितला नाही. अन्य कोणत्याही साधनाचा सांगितला. साधनं खूप सांगितली संतांनी. ज्ञानोबरायांनी एकाच हरिपाठाच्या अभंगामध्ये भगवत प्राप्तीची 27 साधने सांगितली. किती साधनं आहेत? सगळ्यांना अभंग पाठ आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगठी राम भाव न सोडी. हा भाव न सोडणं हे सुद्धा साधनच आहे. काही कीर्तन ऐकून माळ घालून भाव उत्पन्न होतो, पण तो टिकेलच असं नाही. तो न सोडणं हे सुद्धा काय आहे? मग देह जावो अथवा न सोडी हा बाहू टाकिरे. संदेह रहित ज्ञान पाहिजे, संदेह रहित भाव पाहिजे, संदेह रहित. जर संदेह माने संशय आला तर संशयावुनी घोर आणि का नाही पाप. जी साधना करतो ना आपण, मग तुम्ही योग करा नाही तर भक्ती करा, त्या साधनेत जर तुमच्या अंतःकरणात यात किंचित ही संशय आला तर ती साधना विफल झाली म्हणून ती साधना परिपूर्णतेकडे जात नाही. म्हणून काय म्हणता? अखिरे संदेहो राम कृष्ण टाहो. पुढं जात साधनच आहे, वित्त साधनच आहे, गोत जात वीत गोत कुळ सील मात ही सगळी साधनच आहेत. घ्या भक्तीत घ्या, योगात घ्या. या 27 साधनांचा संगम झाल्याशिवाय तुम्हाला देव भेटणार नाही. खुणगाठ बांधा. म्हणून कर्मज्ञान आणि उपासना मी संतांचा अनुभव सांगताना कर्माचाही अनुभव सांगितला दिव्य, ज्ञानाचाही अनुभव दिव्य. आम्ही काय करतोय? एक एक भक्ती सर चांगली करतोय, पण कर्मधड नाही. मी वारंवार बोलतो, माळ मोठ्या मण्याची रोज एकाचा बांध. कळालं बघा? माळ मोठ्या मण्याची रोज एकाचा. बरं ते बी मठातल्या गायसने आणून घालून देत चालतंय. आपल्या गायला परोपकाराकरता नाही. परोपकाराकरता धर्म तुम्हाला परवानगी देते. बरं देव जोडे तरी करावा अधर्म. ते चोरून जर परोपकाराकरता वापरत असतील, अजून तुला त्या प्रायश्चित्तात थोडी क्षम्यता आहे. पण स्वार्थाकरता केलेलं अनुचित कर्म केव्हाही भोगावंच. या मुद्द्याकडे संसारिकाचा अनुभव भिन्न भिन्न आहे. बरं एक वाक्यता नाही म्हणून त्याचं स्वीकारायचं नाही. तिसरं कारण सांगतो, संसारिकाचा अनुभव भ्रमजन्य आहे. भ्रम म्हणजे कळतं ना? ज्ञानोबरायांनी भ्रमावर जवळजवळ 25 ओव्या दिल्या. त्यातली पहिलीच आहे, जेने सत्याचा भोगसा काढिला. भ्रम म्हणजे काय? असत्य वस्तू सत्य वाटणे आणि सत्य वस्तू असत्य वाटणे. खरं आहे ते खोटं आणि खोटं आहे ते. आता सांगा संसार्यानो, संसार खरा वाटतोय काय देव? बोला बोला, मग तुमच्या अनुभवाचा विचार करू. बोला बोला, काय खरं वाटतंय? कुठला देव? विचार आहे की कुठला देव म्हणता का नाही? देव काय भेव राबल्याशिवाय
घरात आणून टाकतोय, पण घरात टाकायला लावणारा तोच आहे. तुमच्यातनं राबतोय तो कोण? जर तुमच्यातलं चैतन्य गेलं तर शरीर असून कोणतंही काम शरीर करणार. म्हणून संतांनी टोकाचं लिहिलं, चाले हे शरीर कोण बोल. आमचे गुरुजी सांगायचे बरं, ह्या अभंगाचं चिंतन ऐकून मी गुरुजींची परीक्षा घेतली. कारण शास्त्रानं सांगितलं होतं गुरुप्रचिती आल्याशिवाय शरणागती पत्करायची. तिसरीला असताना सर, कितवीला असताना आमच्या गावात अभंग घेतला, चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नारायण. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगताना चालवितोच असं नाही तर पोषितो जगाशी एकलाची. आणि दृष्टांत दिला आमच्या दर्शन बाबांनी, अजून आठवतो मला. तिसरीला होतो, समर कीर्तनाला बसलो होतो, नुकताच अनुग्रह घेतला होता आणि सांगितलं बाबांनी की जगाला सगळ्या एकटा देवच पोचतो. आणि दृष्टांत दिला की रुक्माई मातेचं आणि देवाचं रोज भांडण होतं, व्हायचं का तर जेवायला लेट यायचे. तुम्हाला मालक जेवायला लेट आल्यावर बरं वाटतं का? त्यांना माहीत आहे जेवानी कुठे हिंडा, भांडी आटपून लवकर झोपायचं असते त्यांना. आणि सगळ्यात लेट जर 12 वाजता मालक आला तर काय होतं? आणि आईसाहेबांचं तेच व्हायचं. एक दिवस विचारलं रुक्मिणी मातेनं, उपहासानं विचारलं, का हो मी पतिव्रत आहे, तुम्ही जेवल्याशिवाय जेवत नाही, जेवाणी मग जावं ना. तर मग सांगितलं, अगं रुक्मिणी, मी जगाचा माता महर्ष माता पिता, मी जगाचा माता पिता मीच आहे. आणि यजमानाचं कर्तव्य आहे की सगळ्यांना जीव घातल्याशिवाय स्वतः जेवायचं नाही. तुम्ही अगोदर जेवता, मालक जेवायच्या आधी काय सगळी जेवायच्या अगोदर काय तुम्ही सगळ्यांना वाढून, सगळ्यांना हा धर्म आहे. मग म्हणले काय सांगता बघावं तो विटेवरच आहे आणि जगाला कवा पोसाय जाता. म्हणजे आईसाहेबांना सुद्धा व्यापकत्वानं देव कळलेला. मग आम्हाला तुम्हाला कळेल का रे दादा? देवाची सामान्यत्वानं आपल्याला ओळख आहे. आपल्याला विशेषत्वानं फक्त संतांनी जाणावं आणि संतांनी अनुभवावा. आम्हाला सांगता येईल विशेषत्वानं, व्यापकत्वानं विशेषत्वानं मांडता येईल, का अनुभवता येईल. ज्या दिवशी तुम्हाला व्यापकत्वानं देव अनुभवाला आला ना, त्या दिवशी तुम्ही सांगायला शिल्लकच राहणार. मला आवडते डोंगरेजी महाराजांचं एक हिंदीतलं वाक्य. डोंगरेजी महाराज भागवतकार, तुम्हाला माहीत असतील, प्रसिद्ध भागवतकार. उभ्या आयुष्यभर ज्यांनी भागवत करावं. लग्न झालं होतं आणि लग्नात पत्नी म्हणाली तुम्ही संसारात रमा. पत्नीला सांगितलं तू एक काम कर, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी संसार करेल, पण माझ्या 108 भागवत कथा ऐक. किती? 108 भागवत कथा ऐकलीस आणि मग जर तू मला म्हणली संसार कर, तर मी भागवत कथा करायचं सोडून. डोंगरेजी महाराजांच्या पत्नीने 108 ऐकल्या नाहीत, फक्त 8च ऐकल्या. किती ऐकल्या? 8 ऐकल्याने जाऊन पायावर मस्तक ठेवलं. तुम्ही संसारात यायचं, धन्य त्या माता. असं सांगतात एका कथीला 3-3 कोटी रुपये जमत होते, पण तांबडा पैसा सुद्धा डोंगरेजी महाराजांनी घेतला. 3-3 कोटी रुपये. शेवटच्या कथेला वर्णन ऐकलं मी, शेवटच्या कथेला महाराज 4.5 कोटी रुपये जमा झाले शेवटच्या कथेला. आणि त्या कथेत त्यांच्या पत्नी एक्सपायर झाल्या. कोण एक्सपायर झाल्या? पत्नी. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायला महाराजांच्याकडे पैसे. किती निष्पृह असते. अंत्यसंस्कार करण्याकरता काय नव्हते, लोक सगळे भक्त म्हणाले तुम्ही महाराज फक्त आम्हाला सांगा, यांना चंदनाच्या लाकडात आम्ही दान करतो. महाराज काय म्हणले ऐका, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र विका आणि त्याच्या पैशातून येणाऱ्या रकमेतूनच हिचं काय करायचं. ते भागवतकार त्यांचं एक वाक्य ऐकावं.
देवाच्या व्यापकत्वाबद्दल. होगा सकल जहां में, होगा सकल जहां में पता न मिला कोई. कोणतरी एक साधक देवाला ओळखाय गेला कथा ऐकून. सकल जहां में सगळीकडे बघितलं. होगा सकल जहां में पता न मिला कोई, जब तेरा पता चला तो मेरा पता. माझा पता शिल्लक राहिला नाही. ज्यावेळी देवाला शोधायला जाईल ना त्यावेळी देव पहावया गेलो. हे व्यापकपणाचा जर अनुभव अंगात आला तर मग तो सांगणारा राहत नाही बाबा. तो ब्रह्मस्वरूप स्थितीला जातो आणि ब्रह्मस्वरूप स्थितीला जाऊन हा ज्ञानोत्तर भक्तीतला अभंग आहे. आपला अनुभव सांगतात म्हणून संसाराच्या अनुभवाचा काय विचार करायचा नाही. तो भ्रमजन्य आहे. भ्रम सांगू का, थोडा विनोद बुद्धीतून सांगतो. ज्ञानोबऱ्यांचा दृष्टांत सत्याचा काय केला, असत्य तृणकुटा वाढविला. इथं ज्ञानोबर आहे एक दृष्टांत देतात. ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी दृष्टांताशिवाय परिपूर्ण होत. एकेका सिद्धांता करता 35 दृष्टांत दिले. एकाच ओवीत एक गोष्ट सिद्ध करण्याकरता 3 दृष्टांत आहे. मनाची चंचलता सांगताना जैसे का चरणे शिळीयेचे, धावणे वारियाचे, जाळणे आगीचे भलते होते. मनाची चंचलता सांगायला किती दृष्टांत दिले. जाळणे आगीचे, चरणे शेळीचे आणि धावणे वारियाचे. थांबतच. आता इथं 3 दृष्टांत देताना शेतकऱ्यानं वेगळा दिला, ज्ञानानं वेगळा दिला आणि मुमुक्षाला वेगळा दिला. सरणे शेळीचे ज्ञानाला कळायचं नाही, ते कुणाला कळेल, सामान्यानं. शेळीचं चरण ज्ञानाला काय कळत. शेरा जाऊन ज्ञानाला सांगायचं, ज्यानं शेळीच बघायनी व्हॉट इज गोट म्हणणाऱ्याला काय कळणार ते. शेळी म्हणजे काय विचारणार, शेळीचं चरण कळल का. बरं, धावणे वाऱ्याचे, जाळणे आगीचे भलते होते ह्यानं काय कळणार नाही. म्हणजे सर्वांचा विचार समोर ठेवून एकच दृष्टांत तिघांना सांगितलं. शेळीचा दृष्टांत तुम्हाला कळेल काय शहरातल्या लोकांना. शेळी काय, बरं मला सांगा, शेळी पोटभर चारून आणणारा कोण तुमच्यात आहे का. शेळीचं चरण थांबतं का. किती विचारा, पोट फुटस तर चारा. गावात येताना वाळवानं खातायच ते, खाते की नाही. हां, असे अगदी मी चारले म्हणून मला माहीत आहे. किती चारत चरणी शेळीचे, थांबत नाही. मनाचं धावणं काय दृष्टांत आहे, लक्षात घ्या. म्हणून मी भ्रमाचा दृष्टांत देताना ज्ञानोबऱ्यांनी दृष्टांत काय दिला. तृणकुटा म्हणजे पूर्वीच्या काळी म्हैस किंवा गाय व्याली तर त्या गाईचं किंवा म्हैशीचं रेडकू किंवा वासरू मेलं तर ती धार देत, कारण ती पाना कुणा करता घालते, आपल्या बाळा करता असतं. हां, एकाच्या काय वाडे उभवी आणि कांचे कोडे. बाळा करता घालते पण आम्ही धार काढतो. मग आता जर बाळच नाही तर मग धारच काही. ज्ञानोबा कधी शिकले असतील हे, कुठून कधी डोक्यात आला असेल. बाबा 16 वर्षाचं आयुष्य ओरिजिनल, त्या 16 वर्षाच्या आयुष्यात धारच बी कळते म्हणजे अवघड आहे. धार काढणाऱ्यांना अशी ओवी सुचाय नाही. विशेष आहे बरं ज्ञानोबा यांचं. धार काढणाऱ्यालाच सुटलं का. मग पूर्वीचे लोक काय करायचे, भाता करायचे. भाता म्हणजे पिंजार भरायचं पोत्यात, त्याला 4 खोर लावायचं आणि ते म्हशीसमोर ठेवायचं. मग म्हशीला वाटायचं आलं माझं बाळ, आणि ती पाना घालायची आणि मग 2 पायाचा रेडा. तिचं काय काढायचं, दूध. संपला माझा दृष्टांत. ज्ञानोबांचा दृष्टांत आहे, मी फक्त त्याचा विस्तार करून सांगितलं, माझ्या पदार्थ सांगायला. आता इथं माझा दृष्टांत संपला. आता भ्रम सांगतो. म्हैशीच्या दृष्टिकोनातून म्हैशीला भ्रम झालाय का खरं वासरू आहे. हां, तिला काय खोट आहे, पण खोट आहे ते म्हैशीला कसं वाटतंय. मग आता आम्ही कोणाच्या आवडला दिसं. संसार खोटा आहे पण खरा वाटायला लागलाय, मग आम्ही मसर काय डोरं. बोला की
मग अशा मग म्हणतोय लटिका, अरे वाटला का लटिका? आता दुसरा मुद्दा घ्या, ज्यानं बनवलंय त्याच्या दृष्टिकोनातून ते खरं का खोटं? आता ज्यानं ते बनवलंय ना त्याला काय वाटतं ते खोटं आहे. मी म्हशीला उल्लू, देवानं आम्हाला उल्लू बनवाय नाही संसार टाकून. बोला की, आपण बाजूला राहिला आणि आम्हाला संसारात गुंतवला. मग याकरता काय करावं लागतं? येथे पाहिजे जातीचे ओरिजिनल. जर जातीवंत म्हैस असेल तर त्या वासराचा वास किंवा रेडकाचा काय घेते? वास घेते, वास. आणि वासानं ओळखते हे माझं नव्ह म्हणून शिंगाने इसकटून टाकते. तसा शिंगाने इसकटून टाकायचा संसार, तवा देव कळत. आमचं कसं झालं, एका महिन्यात 2 तलवारी आणि प्रमाणे द्यायला सांगितलं. असोनी यांना संसार सोडायची काय गरज होती? बी झालेत. काय गरज आहे? देवाच्या प्राप्ती करता त्याग करावा. निसर्ग नियम असा आहे, एकाचा प्राप्ती करता एकाचा त्याग करावा लागेल. भाराभर ऊस पाहिजे तर 1 डोळा शेतात त्याग करावा लागेल. 1 डोळा ऊसाचा काय करावा लागेल? द्यावा लागेल. नाही तर मला ऊसाचा डोळा द्यायला तयार नाही, भाराभर ऊस पाहिजे, गप घरात बस होणार नाही. ज्ञानोबरांनी दृष्टांत भ्रमाचा दिला. काय भ्रम आहे? सत्याचा भोगसा का नाही आता सांगाय, सत्याचा गुणच केला की नाही आपण. म्हैशीच्या दृष्टिकोनातून जसं ते रडकू असत्य असून सुद्धा सत्य वाटतं, तसं असत्य वाटणारा संसार आपल्याला सत्य वाटतो. दुसरं प्रमाण पाहिजे तर देतो त्याच्यातलं. भ्रमा करता अगदी टोकाचं उदाहरण देतो आणि पुढे जाऊया. 9 वाजले. काय करायचं? अजून अभंगात प्रवेश नाही, भूमिका चांगली आहे. हां चालू. आज दिवसभर सर हॉस्पिटलमध्ये होतं. आजची बी सेवा चुकणार होते पण मागची चुकवली आणि आता बी दांडी बादर व्हायला म्हणून आलो. बरं मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. म्हटलं पांडुरंगात तुझं तू बघ की काय येणारे आहेत मी जाणारे आहेत, तू मात्र अखंड आहेस. या मुद्द्याकडे दुसरं प्रमाण देतो भ्रमा करता तुम्हाला. हे पटलं नसलं तर आम्हाला तुम्हाला कसा भ्रम होतो बघा. 4 ड्रिंक करणारी माणसं म्हणजे दारू पिणारी गावाच्या बाहेर गेली. गावाच्या बाहेर दारूचा अड्डा होता, तिथं प्याली आणि पिऊन येताना चांदण्यातनं आली. चांदण्यातनं पौर्णिमेच्या एकाला तहान लागली, बाजूला विहीर होती, त्या विहिरीत गेली. त्यांनी पाणी प्यायला आणि ते जे प्यायला गेलेलं होतं पिलेल्या माणसाचा विवेक भ्रष्ट होतो. काय होतो? आणि ज्यांचा विवेक भ्रष्ट झाला, नष्ट झाला की त्याचं जीवन उद्ध्वस्त आहे. 60,000 वर्षाची तपश्चर्या किती वेळेत गेली. पण संत म्हणतात काम क्रोध लोभ निमाली. काय भक्तिशास्त्राचा अनुभव. योग्याला कामक्रोधावर 60,000 वर्षाची तपश्चर्या जमली नाही आणि 42 वर्षाच्या आयुष्यात कामक्रोधाना कामक्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिली दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो. काय ताकद असेल ज्या कामक्रोधावर विजय मिळवण्याकरता 60,000 वर्षाची तपश्चर्या कमी पडते, त्या कामक्रोधांना 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये आकळणं हे येऱ्या गबाळ्याचं काम. काय? काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची सृष्टी. याकरता संत श्रेष्ठ आहेत बाबा भूमीवर. ती पाणी प्यायला गेलं आणि त्याला चांदाचं बिंब प्रतिबिंब, वेदांतिक परिभाषेतला न्याय, बिंब प्रतिबिंब. आता त्या चांदाचं बिंब नितळ पाण्यात पडलं होतं. कुठं? विहिरीत. आणि हे बघायला गेलेलं कोण होतं? ते बघायला गेलं आणि म्हणाला चांद विहिरीत. चांद कुठं पडला?
त्याला चांद विहिरीत पडलेल्याचं डोकं नाही, तर ब्रह्मज्ञान वाऱ्या सांगतात. ते काय म्हणतंय ऐका, आता अंधारातनं घराकडे जायचं. कळलं ना आता, याला ब्रह्म म्हणायचं. चांद विहिरीत पडला हे विशेष नाही, आता अंधारातनं घराकडं जायचं. त्यावेळी काय मोबाईलच्या टॉर्च वगैरे नव्हत्या. मग त्यानं त्याच्या गड्यासनी बोलवलं, 4 जण साक्षीला. ती बी तसलीच होती ना. ती आली म्हणाली, होय 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 पडलाय. म्हणला आता सगळीकडे काय झालाय, आता घराकडे जायचं कसं. त्यातलं एक जगत कल्याणाकरता होतं. ते म्हणाला आपण काय करूया, ह्याला काढूया बाहेर, त्याशिवाय घराकडे जाणे घडत नाही, अंधार पडलाय. ते म्हणाला काढायचं कसं. ते बाजूच्या घरातनं वालं घेऊन आलं, त्याला हुक लावला, खाली सोडला. तर त्यात जास्तच एकदम लोड झालेला. म्हणाला आधी जिताय का बघणी मग काढ. दुसऱ्यानं खडा टाकला, पाणी हल्लं, पाण्याबरोबर बिंब. हे भ्रमच आहेत सगळे. हे काय भ्रमच आहेत, प्रकार आहेत त्याचे. वेदांतिक परिभाषेमध्ये वेगळ्या पद्धतीनं मांडतात, मी सोप्या पद्धतीनं मांडायला लागलो. सोप्या भाषेतलं तत्वज्ञान हे पटकन डोक्यात जाते. वेदांतिक परिभाषा अभ्यासू साधकाशिवाय डोक्यात जात नाही. बरं, अभ्यासू लागतो त्याच्याकरता. पाठाला जाणारा पाहिजे. पाठ 4 दिवस येते म्हणते डोक्याची शेंडी उभारली, मला नको म्हणते, जाते का. खरं आहे का गुरुजी. अत्यंतिक आवडीचा असेल तरच तो कडला नेतो, नाही तर नाही. बरं, पाठाची कड लावत नाही. मग आता हे सोप्या भाषेत सांगितलं, पुष्कळ झालं. ऐका, पान हल्ल्यावर जिताय म्हणले, काढायचं रे काढायचा. चौघांनी ते वाल आत सोडलं, त्याला हुक लावलेला होता, तो करपाडीला अडकला विहिरीच्या, आणि चौघांनी ओढायला सुरुवात केली. जोर लगा के आता ते हुक कुठं अडकलाय. वडून वडून दमली, पण काय वर चांद यायला निष्कर्ष काढलाय. हा सुद्धा भ्रमच आहे. भ्रमाचा निष्कर्ष सुद्धा भ्रमच आहे. भ्रमाचा निष्कर्ष काय, भ्रमच आहे. मुदलातच सगळं. संसाराचा निष्कर्ष काय, अंतिम सत्य काय तुम्हाला सांगू. अंतिम सत्य 80 वर्षे संसार केलेले असणे उद्या बोलवा, एक एक गुच्छ देऊया आणि विचारूया तुम्ही संसार करून काय मिळवला. सगळ्यांच्या वतीनं मीच उत्तर देतो, केलं काय. बोला बोला, केलं काय. कारण होताच भ्रमात ना. तरुणपणी वयाच्या भ्रमात राहिला, संसाराच्या भ्रमात मध्यम वयात, म्हातारपणी केलं काय. मग आता म्हाताऱ्यानो ऐका, आपुली आप संसार बंध माझा ऐकव. आता कुणालाही आपल्या बंधनात आपण राहायचं नाही, आपल्याही बंधनात कुणाला लक्षात घ्यायचं. बाद झाला संसार. आता शानो व्हा. बरं सांगू का, पुराणाचे पुरावे आहेत. बरं 1 तास उरला खटवांग राजास. मरण्याकरता किती मिळाला, 1 तासच परमार्थ केला. तुम्हाला तर अजून बरेच दिवस आहे. त्यामुळे आता घरचं माझं करीत बोंबलत बसायचं नाही. माझी भाषाच अशी गावंढळ आहे, मला राग आला तरी. आणि त्याशिवाय ही बदलत बी नाही. तुकाराम महाराजांचे शिवराळ जर अभंग काढलं, तुम्ही जर अशा खालच्या लेवलला जाऊन बोललेत ना, शिंदळीचे मिंदळीचे म्हणणे हे काय बरोबर आहे का. तुमच्या कल्याणा करतायत. बरं आता सोडा बरं सगळं बंद. सगळ्या आशा मारून जगला संसारात, बरोबर आहे. सगळ्या काय मारून जगला, कशा करता, मुलांच्या करता. पोटाला 2 पोरं आहेत. आता ती तुमच्या दृष्टिकोनातून, पोरांच्या दृष्टिकोनातून तुम्ही टाकाऊ का टिकाऊ. बोला बोला पटपट. टाकाऊ. ती काय सर्टिफिकेट देतात तुम्हाला, शहाणं म्हणून काय येडं म्हणून. या गा संतांच्याकडं, या देवाकडं माथ्यावर घेतल्याशिवाय जे तुम्हाला जग लाथाडतं ना, तेच प्रेम जर संसाराचं तुम्ही
परमार्थावर परमात्म्यावर कन्वर्ट करा, तुम्हाला देव माथ्यावर घेतल्याशिवाय. आणि हीच भक्ती, आणि यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे काय? संसार बंधनातून मोकळं होऊन, आणि नुसतं मोकळं व्हायचं नाही, विचारांनी ग्रस्त असलेलं शरीर परमार्थाकरता चालत मोकळं मन लागतं. म्हणून काही राहिलेल्या इच्छा मारून जगलेल्या पुरा करून घ्या. योग्य त्या योग्य त्यावेळी कॅडबरी खायला मिळाली, घे कॅडबरी, एक म्हातारीला बी दे, बस जाऊन बागेत आणि मोकळं मन कर. आणि मोकळं मन कर. झोपरीला सर ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे, 3-4 वेळाच मी प्रवचनला गेलो. इतका सुंदर परमार्थ करतात. रोज 2 तास नित्य नेमानं भगवंताच्या नामाचा उद्घोष करतात. कुणालाही जो म्हणत नाहीत. म्हातारी एका बाजूला, म्हातारी एका बाजूला, आणि मस्तपैकी भजन करतात. आणि तुम्ही सांगितल्यापासून घरात ज्ञान आम्ही किंमतच देत नाही, आणि द्यायची गरजही नाही. स्वतः करता जगा. कशा करता जगा? स्वतः करता. आता निज धर्म पाळा. स्वधर्म केला. किती वर्ष स्वधर्म केला तुम्ही? जवळजवळ जर 75 वर्ष स्वधर्म केला असाल तर उरलेले 5 वर्ष तरी निज धर्म करा. निज धर्म हा चौकडा, मुखी नाम उच्चारी. घडघडा देवाच्या नामात व्यतीत करा आयुष्य. निश्चितपणे तुमचं कल्याण झाल्याशिवाय. आणि यालाच भारतीय जीवन प्रणालीमध्ये संन्यास म्हणतात. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ. आणि आता तुम्ही कोण आहेत? संन्यासी व्हायचं म्हणजे सगळ्यांचा त्याग, देवा सापेक्ष सगळ्यांचा त्याग करायचा. आणि अंतःकरणात कुणाला ठेवायचा? देवाला. मग तुम्ही भ्रमातून मोकळे झाला म्हणून समजा. आणि जो भ्रमातून मोकळा झाला तो मोक्षच आहे. लक्षात घ्यायचं या मुद्द्याकडं. त्या चौघांनी असं धरलं आणि वडायला लागलं. चांद काय निघायला तयारली. मग ह्याने काय केलं? भिजल्यामुळं जड झालाय म्हणाले, ताकद लावून वडा. चौघांनी पाय लावलं विहिरीच्या कट्ट्याला, आणि वडलं, आणि वालत तुटलं, आणि उतानी पडली. आता चांद कुठं आहे? तुझं आहे तुझं पासी परी. अरे ब्रह्म तूच आहेस, पण भ्रमामुळं मी तो वासुदेव एवढ्यावर त्यांनी गप्प थांबायला पाहिजे का नाही? चांद आम्ही काढला म्हणून गावभर सांगत होते. आमच्यामुळं तुम्ही उदाड आता कशातनं चाललाय? उजेड आम्ही होता म्हणून. मग ती प्रत्येक जण म्हणायची थोडी प्यायत नव्हती. अरे चांद विहिरीत पडला कवा आणि काढला कवा तू? म्हणून असं भ्रमाचं जर बोलणं यायला लागलं तर जसं तुम्ही हसताना तसं संत सुद्धा म्हणतात मज ते हसतील संत. आम्ही जर तुमच्या प्रमाणे वागायला लागलो तर आम्हाला संत हसल्याशिवाय राहणार. मज ते हसतील. आता तुम्हाला हसू आलं का? एवढ्यावर थांबली नाही, पुढे गेली. पूर्ण प्रेत यात्रा आली ती. रामनाम इथं सुद्धा भ्रमच आहे.
मेलेल्याला रामनाम सत्य सांगून काय उपयोग? कुणी घ्यावा ध्यानात, कुणी घ्यावं. परमात्मा सत्य. हे बघा, तुम्ही जे प्रयाण काळचे अभंग म्हणतात ना, ते प्रयाण काळचे अभंग नाही आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी त्यावेळी म्हणतात. नको नको म्हणा, अरे ते गेलं गुंतून, तुझं बघ. ते गुंतल्याला गेलं ते, आणि त्याच्याकडे बघत तू म्हणतोस नको नको म्हणून. मग तू बी जाणारच आहेस या, म्हणून तू गुंतू नको. खरंय बरे, नको नको म्हणा म्हणतात ना तुम्ही प्रेतयात्रेला. नाही बरं ते म्हणायचं नाही. हे मी माझं सर नेहमी सांगणं असतंय, पाठ पाठांतर संत वाङ्मय करू नका रे बाबा. संत वाङ्मय हे जगण्याचा आणि जगण्याचा मार्ग आहे. पाठ पाठांतर गाथा पाठवली, ज्ञानेश्वरी पाठांतरी त्यांचा हार घालून सत्कार करा. पण एक ओवी ज्याने अनुभव आले ना, त्याच्या पायावर मस्तक ठेवा रे बाबा. काय करायची पाठ पाठांतर? तुका म्हणे मला कळते, चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. संत असेच नाही बरं, बडबडीची वाणी आहे का सत्यवाणी. कीर्तन आत नाही आलं का हितनच बोलायला कळतंय रे. खरंय बरं, आतून व्हावं बरं, ते पोट तिडकीनं व्हावं बरं. थोडी सेवा करा, पण थोडे परी निरेवा. ऐका, पुढे गेली आणि ती राम नाम सत्य आडवा आली. आणि ती ही विवेक भ्रष्ट झालेली माणसं असतात, त्यांना मेलेलं बी कळत नाही. आणि ते एक जाऊन ते खांदा देणाऱ्याच्या पायातच अडकलं. त्यानं खांदा दिला खाली टाकून, आणि ते मडं पडलं. आता इथं बी भ्रमच आहे. हे सगळं माऊलीने लिहिलं आहे, मी माझ्या पदरचं नाव. ते म्हणा लागलं, कळते का नाही रे तुला, पडलं नव्हते खाली. आता त्याच्याकडे विवेकच नव्हता. ते काय म्हणताय का, तू बोलू नकोस, ते सांगून दे, मग त्याला दवाखान्याला नाही. माझा दृष्टांत भ्रमाचा संपला. तुला बोलायची, जे पडल्याला कुठे लागले ते सांगून दे, त्याचा दवाखाना. त्याच्या पलीकडे अजून भ्रम काय असेल का? इतक्या खाली ज्ञानोबाराय गेले दादा. जाऊ द्या माझं. म्हणून संतांचा अनुभव असा भ्रमाचा नाही बरं, सत्याचा आहे. प्रमाज्ञान आहे त्याला. काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. का गादा जगदाभास, का मला कागा सासुरवासी मध, कागा सासुरवासी मध, केले भगवंता. कागा सासुरवासी मध, केले भगवंता. पाहिजे. तर भ्रम संपला. पुढचं उदाहरण देतो अनुभवातला. आणि मग अभंग हा उलटा सोडवावा लागतो. अभंग वरून यावं लागतो. काही द्रौपदातून सोडावं लागतात आणि काही अभंग शेवटाकडून सोडावं लागतात. हा अभंग खालून सोडून सुटत नाही. आता येतो अभंगावर.
हे दृश्य सांगतो आणि मग अभंगाकडे येतो. आता आनंदाचा विषय घेऊ. संतांचा अनुभव हा सत्याचा असल्यामुळं अक्षय आहे आणि ब्रह्माचा आमचा अनुभव असल्यामुळं आमचा आनंद क्षणिक आहे. एक एक करून सांगतो, आमचा अनुभव सांगतो, आनंद सांगतो. ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी जेवढा आनंद होता तेवढा आता ज्याच्याकडे आहे त्यानं हात वर करा. हसायला म्हणजे नाही. ज्या दिवशी लग्न झालं होतं त्या दिवशी कसं होतं आनंद पोटात माझ्या. काय ते हळद लावायला 50 जणी बाशिंग हे खाली बघतच नव्हतं. मुंडाळ्या असा फिरव, इकडं फिरव, एक रुमाल ह्या हातात, एक रुमाल ते. त्याला वाटलं हे आयुष्यभर असंच आहे वाटतं. टिकला का? मी सांगू का तुम्हाला, त्याला लग्नात पाकिट द्यायला जायचं नाही, आठवड्यानं जायचं. दोस्ता लग्नात याय मिळालं नाही, तुझं लग्न लय भारी झालं वाटतंय, हे सगळं पाकिट घेते म्हणते, इस्तू घाल त्या पाकिटाला. हिशेब करून करून माझं डोकं भनभन आलंय. का आनंद नाही सांगा? कारण निज वस्तू एकही त्यातली आपली नाही. स्वतःची असली आपली एकही वस्तू त्या लग्नातली नाही. सांगा बरं, वराडी, भाडोत्री, वाजवणारी, नाचणारी, आता हिता आल्यात ती बी. आता कीर्तन परंपरेत सुद्धा हे चालू बरं बंद व्हावंय. खरंय बरं, कारण स्वतःचा आनंद घेता येत नाही. बरोबर, पाकिट घेऊन गेले की आत असं काळीच पिरगाटल्यासारखं होतंय. खरं बरं, माझं तरी होतंय. इथून घेऊन गेलं ना की काय होतंय, अंतःकरण फार खजील होतं. महाराज म्हणतो आम्ही सेवा आणि करून जातो व्यवहार, नाही होत सेवा. सेवा ही निष्काम असते का सकाम? निष्काम असते. काळीच पिरंगडते. आता तरी ठरवून करायला लागल्यात. अवघड आहे बरं. बाजार केला. माझं नेहमी सांगणं असतं, एवढंच व्यासपीठ जगात शुद्ध राहिलं, नंतर सगळी भ्रष्ट झालीत. बरं, या व्यासपीठाला तरी भ्रष्टतेचा स्पर्श होऊ देऊ. हे व्यासपीठ अर्धाच आहे, याच्यावर उभा राहायची आमची योग्यता नाही. पण साधने करता साधक म्हणून उभा राहायचं. कीर्तनकारांनी साधने करता उभा राहावं. मोठेपणा किंवा ह्याच्याकरता अजिबात, लौकिका करता तरी अजिबात उभा राहून, हा माझा अड्डाच आहे. या आता आनंद आमचा सांगा लागलो, यांचा झाला, तुमचा सांगतो. तुम्हाला पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी 7व्या महिन्यात नवरा चांदावर बसवतो. आता बांधावर बसायचं. काय पाहुणं, काय गजरे असतात, फुलं, बाण. बोला. अरे आपल्या धर्मशास्त्रात हे नाही. हे कुणीतरी हरामखोरांनी आणलं आमच्या धर्मशास्त्रात. काळ रामाचं डोहाळे पुरवून येत असं नाही. बरं, धर्मगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा, अस्ति गरोदरा नारी तुझ्या. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. राम जन्माच्या अभंग काढा. वशिष्ठ गुरु दशरथ राजांना सांगतात, तुझ्या 4 राण्या काय आहेत, गरोदर आहे. आणि डोहाळ्याचा नियम असा आहे, ते एकांतात पतीनं पत्नीला विचारायचं असतं. एकांतात, लोकांतात नवा. आणि साधना सुद्धा एकांतात सांगितले. कीर्तन भक्ती सोडली तर स्वतःची जी वैयक्तिक साधना आहे ती लोकांतात नाही.
व्यष्टी साधना ही समेष्टी साधना लोकांतात आहे, व्यष्टी साधना एकांतात आहे. आवडी विठ्ठल गाई जे एकांती, मग अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्य लाभ घडायचा असेल, अलभ्य लाभ म्हणजे ईश प्राप्ती घडायची असेल तर एकांतातच भजन व्हावं लागेल. लोकांतात एकाग्र चित्त होत नाही. गुरु परवा आमच्या इथं सुंदर महाराजांनी उपदेश केला, एकांतात बसून. मग ते तुम्ही बेडवर जरी असला तरी चालेल, बरं तिथे एकांत आहे. आता कीर्तनासने गेले की मला एकांत मिळतो. सगळी डाळडूल पंढर 15 मिनिटं बसायचं ध्यानाला, कारण आमची योग परंपरा आहे. ध्यान योग केल्याशिवाय झोपायचं. 15 मिनिटं भगवंताचं सुंदर चिंतन करायचं, कोणाचं डिस्टर्बेशन नाही. ठाईचं वैसवणी आवडी आनंद, आणि असं सुख घेऊन बघा. नुसतं सांगायचं नाही. कीर्तन ऐकल्यापासून उद्यापासून सुरू करा. दार उघड बया म्हणायचं नाही, आपण सेपरेट चावी करायची. झोपू देऊ दे, डिस्टर्ब नाही. खरं बरं, निरव शांतता असते, निरव शांत. मग तो गोवार आहे साधने करता भामचंद्रावर जायचे काय? कुठं का हे बाबा महाराज कुठं जायचे? भामचंद्राचा डोंगर, बायको सगळं पालती घालत जायची. एकांतात बसून देवाशी संवाद व्हायचा. मग तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वार. एकांतात साधना करून बघा. हे लोकांतात लौकिकी, पण एकांतात लौकिकाचा संबंध नाही. देव जाणे आणि आपण बरं. विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे खायचे. तो आनंद वेगळा असतो. म्हणून ध्यान, ज्ञानाहून ध्यान विशेषते. ज्ञानेश्वरीतला क्रम कसा आहे? अभ्यासाहुनी गण पार्था मग ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषते. आणि ध्यानात ईश्वर बसला की मग कर्म शुद्ध होतं. तोपर्यंत कर्म शुद्ध होत, मग कर्म आलं. आणि मग ते कर्म कसं आहे? मग कर्म, आणि मग कर्म फल त्याग, मग ती भक्ती होते. मग सुरू झाली भक्ती. एवढा क्रम अगोदर आहे. जाऊ द्या, त्याच्याकडे मी आता जात नाही. आपला आनंद सांगायला हवा. आपला आनंद टिकतो का? नाही टिकत. तो बी जाऊ दे. पहिलं अपत्य तुमच्यासाठी आनंदाचा दिवस. पहिलं अपत्य, बरोबर ना? पहिला पोरगा म्हटलं की गावभर फटफट्या फुटल्याशिवाय राहत नाही. पेढं घेतात, काय काय घेतात. आता सगळा आनंद मला सांगायला वेळ नाही, कारण मी डॉक्टर असल्यामुळं सांगतो बाबा पाटील तुम्हाला मुलगा झाला. पाटील तिथं थांबतच नाही, गावात जाते फटफट्याच्या दुकानात. आता जर समजा जूनमध्ये ह्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली असली तर फटफट्या मिळतील का? मग त्या दुकानाला पेटीव म्हणतात. एवढा आनंद. फटफट्या नाही ते दुकान कसलं, एवढा आनंद. पेढं घेतोय, मग त्यातला एक पेढ्याचा बॉक्स घेऊन आमच्याकडे येते. साहेब तुम्ही बी पेढं घ्या. मी म्हणतो पाटील जरा पेढं टेबलावर ठेवा, पण सांगतो ते ऐका. तुमचं पोर अकाली जन्मल्यामुळं एक 15 दिवस ऑक्सिजनवर ठेवायला लागल. आता पेढं वाटेल? किती वेळ आनंद टिकला या मुद्द्याकडं? किती वेळ टिकला? विथिन सेकंड, विथिन. नुसतं ऐकलं मग असं 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 करीत म्हणतंय साहेब दिवसाला केवढं? कारण आमचं पोट अतृप्तच असतंय. डॉक्टरांचं पोट अतृप्तच असतंय. पर डे 15,000, दिवसाला 15,000. असं किती दिवस ठेवायला पाहिजे? 15 गुणिले 15 करा. मग ते म्हणते 2 दिवस ठेवलं तर चालेल का? नाही, ऍडजस्टमेंट. मग आम्ही म्हणतो पोरगा पाहिजे का नको? मग ते 20 दिवस ठेवा. आणि 15 दिवसांनी बिल वाजवताना फटफट्या वाजवत जाईल. मग बायकोला सांगते नाही झालं असतं तर सगळं घर धुवून. कळालं ना?
आनंद टिकला काय अक्का मग विनोद नाही ना, वास्तव सांगायला. संसारातल्या प्रत्येक गोष्टीचं असं चिंतन करा, त्याच्या दुःखाशिवाय दुसरं काय. ए रती मालिके, बस एका वाक्यात तुकोबाराने सांगितलं दुःखाची यात. 2 तास कीर्तनात आहे, सांगा बरं दुःख आहे का. सुखही नाही आणि याला आनंदावस्था म्हणतात बाबा. जर 2 तासात सुख दुःखातीत आनंद प्राप्त होत असेल तर अखंड जो भगवत भजनात आहे त्याच्या आनंदाला काय असेल. संतांनी काय केलं, सदा नाम घोष का. मग सर्व सुख व्यारू, सर्व अलंकार, आणि या गोष्टीला अंडरलाईन करा, आनंदे निर्भर डुल्लत. निर्भर आनंद फक्त इथंच मिळू शकतो. संसारात भयमुक्त आनंद मिळू शकत नाही. संसारातल्या आनंदात भय आहे का नाही बोला. ज्याने एपडी ठेवली त्याला विचारा. मी सांगतो संसार एका मोठ्या संसाराची आणि जय विठ्ठल घेतो. ओव्हरडोस दिला की रिॲक्शन येते, मलाही माहित आहे. ऐका बरं, आत्ताच्या घडीच्या जगातला सगळ्यात जर पैशाने आनंद घेता आला असता तर याचं उत्तर देतो. आत्ताच्या घडीचा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बिल गेट्स म्हणून अमेरिकेचा आहे. कोण? बिल गेट्स. त्या फोर्ब्स नावाच्या मासिकामध्ये त्याचं वर्णन आलं. सर त्याची तासाला $3.5 कोटी कमाई आहे. एका तासाला $3.5 कोटी मिळवतो तो माणूस. त्याची मुलाखत घेतली परवा. प्रत्येक मार्च एंडिंगला ती लिस्ट जाहीर होते. त्या पत्रकारांनी मुलाखत घेतली. मिस्टर बिल गेट्स, यू आर बिकम वन ऑफ द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड, वेदर यू आर हॅपी ऑर नॉट. तुम्ही आता जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालेले आहात. आता तुम्ही समाधानी आहात का? ते काय म्हणाला असेल, वय नो आय एम नॉट हॅपी ॲट ऑल असं. कोण? तासाला $3.5 कोटी मिळवणार समाधी नाही, हितली गोरंब्यातली असतील. बोला बाबानो. त्याला वाय म्हणून प्रश्न विचारला, का 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 बाबा. त्याचं उत्तरही तसंच होतं की देर आर लॉट्स ऑफ कंट्री इन द वर्ल्ड. जगात अशा बऱ्याच कंट्री आहेत की जिथं माझ्या कंपनीची अजून ब्रँच ओपन झालेली नाही. आय वॉन्ट टू रीच ॲटलिस्ट 1 ब्रँच इन 1 मल्टिपल सिटी अँड दॅट्स माय ड्रीम म्हणाला. ते माझं स्वप्न आहे की जगातल्या प्रत्येक मल्टिपल सिटीमध्ये माझ्या कंपनीची एक ब्रँच मला पोचवायची. आता त्याच्या ब्रँच पोचतील का ह्याला लोक पोचवतील. कोण कुणाला पोचवेल बरं. सपोज असं धरून चला की ब्रँचेस पोचल्या तरी हाव शांत होईल का? मोठ्या सिटी झाल्या, आता टाऊन झाला, आता गाव होईल ना. तुमचं तसंच आहे ना. आता लेकाचं झालं, नातवाचं बघतो. परवाच माझ्याकडे कालता, परवाच गडी 70-80 क्रॉस केलेला. दवाखान्याच्या दारातनं तसं आलं, जरा ताकदीची 2 इंजेक्शन. कसली इंजेक्शन? वय किती आहे याचं? 70.
मी म्हटलं आबा आता ताकद कशाला गा तुला? तर काय नाही म्हणला, नातवाचं ठरलंय ते बघतो आणि मग मरतो. कुणाचं ठरलंय? बाकीच्यांचं बघून फ्रो आहे नाही म्हटलं तो. मी त्याला एक वाक्य बोललो माझ्या आध्यात्मिक दृष्टिकोनात. हेच जर देव बघतो आणि मरतो म्हणला असतात ना, फुकट इंजेक्शन देणार. मी मरताना कधी आता जे आमच्याकडे येतात काही सिरियस पेशंट असतात त्यांना सांगत नाही घरच्यांना त्याला खाय प्यायला घाला, अजिबात सांगत नाही. खाय बी भरपूर. आता एकच करा, देवाचं नाव घ्यायला हवा. खरं आहे बरं. आता ह्याला काय करायचं, हे नाही जरी घेत असलं तर ह्याच्या भोवत्यानं तुम्ही सुरू करा. खरं आहे यासाठी. त्याच्यावर पुष्कळ उदाहरणं देता येतील, जाऊ द्या. मुद्द्याकडे या. हा आनंद जो भक्तिशास्त्रातला आहे ना, तो दवाखान्यातल्या पैशात नाही आहे का? म्हणून पोरग्याला ICU मध्ये टाकून आलो. कशात? याला विचारा, पोरग कुठं आहे? ICU मध्ये. जर माझ्या हातात असतं तर मी वाचू शकतो, माझ्या हातात नसेल तर तो वाचू शकणार. मग कशा करता शोक? कशा करता? त्याची इच्छा असेल तर मी काय करू शकत नाही, पण मी माझा निज धर्म सोडू शकत नाही. असा ज्यावेळी भाव घेईल ना त्यावेळी देव लाभ नाही रे का. मग तो बागे पुढे उभा सांभाळ. त्याला जास्त द्यावं लागत नाही, थोर प्रेमाचा. आणि प्रेम दिलं ना मग तो आपल्याला प्रेम देतो आणि जो आनंद होतो तो आनंद मिळवणं म्हणजेच तुका म्हणे भाग्य या नावे जाणीजे आणि संसारी जन्मीजे. या आनंदा करतात संसारात जन्माला, या संसारातल्या मर्क्या आनंदा करता नाही. मग तो कसा मिळेल? मग अभंगाची सोडवणूक सुरू झाली. हा आनंद मिळवणं म्हणजेच संसाराचं उद्दिष्ट आहे. मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? हा निर्भय. कसा आनंद आहे? निर्भय. कारण भगवत स्वरूप, भगवंताचं जर स्वरूपाचं वर्णन केलं तर तो कसा आहे? आनंद, अद्वय, नित्य, निरामय. मग त्याचं भजन कसं असेल? कवा तरीच आहे, ते बी आनंद रूपच आहे. जो परमात्मा आनंद रूप आहे तर नाम नामीचा अभेद्यच सांगावा लागेल. नामात्म आणि नामीचा आनंद एकच आहे. जर त्याचा आनंद तो आनंद रूप असेल तर त्याचं नाव बोला आनंद रूपच आहे बरोबर. कारण नाम नामी हे कसे आहेत? अभेद्य आहेत, अभेद्य आहेत. म्हणून त्याचं कीर्तन सुद्धा काय आहे? गोडच आहे बरोबर. गोड तुझे रूप. आणि ह्या गोड आनंद मिळवणं हे मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्याच्याकरता तुकोबारांनी पुष्कळ प्रमाणे दिलेत. देवे दिला देव. आणि तो मिळवण्याकरता काय करावं लागेल? एका वाक्यात सांगतो, दोन्ही भजने एकदम घेतो. वेळ झालेली आहे, आता त्या प्रत्येक सूत्राचं चिंतन घडणार नाही. परत आलं तर सोडूया. आता ते जाण्या हा आनंद मिळवण्याकरता साधन काय? आठव नाठव गेले भावा भाव. बोला आता कीर्तनात आठव आहे. घरचे आठवतात का? हे आता कोण आठवते? आठव नाही, नाठव नाही, भाव नाही, अभाव नाही. याला आनंद स्थिती म्हणतात. पण लुब्धली नादी लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारे. अनाधी कार्याला समाधी लावायची ताकद कीर्तनात आहे. म्हणून संतांनी भक्तीच प्रतिपादित केली, योग प्रतिपादित केला. स्वतः देवानी योगाचं खंडन करावं. क्लेशो अधिकतरस्तेषां मग व्यक्ता सत्यचेतसा अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवद्भीर वाप्यते. योगाला अधिकारी लागतो. कुणीही ध्यान घालून योग होईल नाही बरं. म्हणून कीर्तनात भक्तिशास्त्रामध्ये सहज समाधी आहे बरं. लुब्धलीनादी मुढाला समाधी लावण्याची ताकद कीर्तनात आहे. मूढ मूढ म्हणून जडाचा उद्धार, मुडांचा उद्धार. बरं इथं जड मुड आता कोण आहे का? एकची सिद्ध साधकारे.
सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे, आनंद स्थिती आहे. त्याच्याकरता आठव नाठव गेले. अजून काय काय घालवायचं तो आनंद मिळण्याकरता? काम क्रोध लोभ निमाली. आणि मग शेंदाड पिकते रे. मग पिकलिया सेंदे कडूपण गेले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगे. हे शेंदाड बरं, ते शेंदाड नव. याला पिकवायचं असेल तर सतत भगवंताचं काय करावं लागेल? नामस्मरण. त्या प्रत्येक गोष्टीचं विवरण परत कधीतरी करतो. आठव काय नाठव काय या गोष्टीचं चिंतन फार डिपली आहे, पण आता वेळ नाही. एका कीर्तनाचा विषय संत वाङ्मय होऊ शकत नाही. बरं असो, झालेली शिवाय इथंच थांबतो. मधलं भजन सर्वांनी मस्तपैकी आनंद घ्यायचा. विठोबा रखुमाई. कडूपण गेले तैश्याम्मा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमानी ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभा झाला स्वयमेव पांडुरंग. का म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. ज्ञानेश्वर माऊली